माझ्या शेतामध्ये या ठिकाणाहून खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला परत अंदाज देणार आहे। काल देखील राज्यामध्ये खूप ठिकाणी पाऊस झाला, आमच्या मराठवाड्यामध्ये झाला, परभणीकडे झाला, आम्हाला देखील खूप झाला। आम्हाला वापसा नसल्यामुळे आमच्या पेरण्या राहिल्या। पण राज्यात मात्र सोलापूर जिल्हा आणि त्याच्यानंतर धाराशिव लातूर जिल्ह्यातले शेतकऱ्याचे फोन आले, आमच्याकडे अद्यापही पाऊस नाही। तर सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, आटपाडी हे पंढरपूर आणि लातूर धाराशिव त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 27-28च्या दरम्यान म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। तर त्याच्यानंतर म्हणजे हे पाऊस काय होईल हे तुम्हाला 2-3 दिवस पडेल, त्याच्यानंतर मग थोडा रिमझिम स्वरूपाचा असा काही येत नाही, म्हणून तुम्ही अंदाज लक्षात यायचा। पण राज्यात मात्र 1 जुलैपासून ते म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात काय काय ठिकाणी धुमाकूळ पाऊस घालणार आहे, जोरदार पाऊस पडणार आहे। त्याच्यामुळे सर्वप्रथम मुंबईकर, पुणेकर, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर ह्या पट्ट्यातल्या नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। कारण की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। पुण्याकडे देखील अतिवृष्टी होईल, मुसळधार पाऊस पडणार आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात, म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर संगमनेर, अकोला, त्याच्यानंतर शिर्डी, राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, त्याच्यानंतर इकडं फुलंब्री ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे, ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र त्यांच्याकडं मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा त्या अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा। नंदुरबार जिल्ह्यातले शेतकऱ्याचे फोन आले, नंदुरबार, धुळे जिल्हा, तर की आमच्या भागामध्ये काही जिल्ह्यात पाऊस पडला आणि काहीकडे राहायचं। तर नंदुरबार, धुळे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुमच्याकडं पाऊस लेट येणार आहे, पण तुमचं मात्र चांगलंच करून जाणार आहे। कारण की तुमच्याकडे काय होणार आहे, जुलैच्या म्हणजे पहिल्या आठवड्यात इतका पाऊस पडणार आहे की पहिल्या पावसात तुमचे ओढे नाले सगळे ओव्हरफ्लो होणार आणि त्याच्यानंतर नदी नाले होणार आणि तुमचे जितके जे छोटे छोटे तळे बंधारे सगळे मात्र भरून जाणार आहेत। म्हणून हे अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, दिंडोरी ह्या परिसरातील लोकांनी, त्याच्यानंतर गुजरातच्या बॉर्डरच्या कडेच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात। तुमच्याकडे पाऊस येणार आहे, थोडा सगळ्यापेक्षा उशीर येणार, पण मात्र तुमचं चांगला हे करून देणार आहे, तुमची पाण्याची टेबलच वाढवून देणार आहे, म्हणून हा तुमच्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, संभाजीनगर आणि जालना जिल्हा, मराठवाड्यात आज देखील 27 तारखेपासून म्हणजे आज देखील रात्रीच्याला पाऊस आहे, म्हणजे 27 पासून ते 8 तारखेपर्यंत